लुचक. थँक्यू मनोजी फसाळे सरांना. खऱ्या अर्थाने निश्चित अगदी आपण पाहू शकाल अक्काजी शेळके सर त्याचप्रमाणे लवीजी दिघे आज स्कोररच्या भूमिकेत. चला जास्तचा विलंब घेऊ नका मित्रांनो. सलामीची जोडी आपण पाहू शकाल कुशिवली टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. दिलीप आणि त्याच्या साथीला फलंदाज अनिल हे दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कदाचित मला वाटतंय तुकारामजी वाघ सर देखील इथे उपस्थित झालेत नाही आहेत का, परंतु निश्चित स्पर्धेचा आनंद घेत असतील यात शंका नाही. महोदर आणि कुशिवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तरी ही मॅच आपण पाहतोय दुसऱ्या रात्रीमध्ये शिळी मॅच. आणि इथे आपण अक्काजी शेळके सर आदिवासी कृती समिती अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी टोरवार साहेब यांचं देखील इथे शुभागमन होत आहे आणि त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार त्यांचा करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. आदिवासी चषक पनवेल मालडुंगे 2024 पर्व दुसरं आणि या शेवटच्या अंतिमच्या रात्रीमध्ये गोलंदाज महोदर तुमची गंजलेली मुंडलेली स्टेपनी आहे का नाही का पंक्चर नसेल तर काय सांगतात डाय पाय चोच म्हणजे पॅनल्टी. चुकीला माफी नाही आहे. एक टायमाला जावई पळून गेला तर चालेल पण भाजीत मीठ जास्त नाही पडलं पाहिजे. एक्स्ट्रा खेळाडू नसेल 12वा खेळाडू नसेल तर पॅनल्टी आणि सामना अगदी 30 सेकंदाच्या आतमध्ये चालू व्हायला हवा याची नोंद घ्या. कारण काय माहित आहे का आम्ही आज जर सांगलं तर काल येळचाचे मॅचेस चालू केले ते आज सकाळचे 8 वाजता खपवल्या आणि आज येळचाचे परत चालू केले. या काही खपतील असा कार्यक्रम जर तुमचा राहिला नोंद घ्या मित्रांनो. चला गेम ऑन. गोलंदाजी ट्रॅकवरती XYZ. आता याच्याशिवाय पर्याय नाही. सांगू नका नंतर वैयक्तिक पारितोषिक आल्यानंतर आमच्या विकेट एवढेत ना आमच्या धावा एवढेत. आम्ही जबाबदार नाही आहे. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू नाही तुमची घरपट्टी 7-12 नाही तर काय झालं कर्ज कंचा भेटणार. चला गेम ऑन करा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू नाहीये म्हणून आपण सामना थांबवू शकणार नाही. आपल्याकडे वेळ कमी आहे. सामने भरपूर आहेत त्यामुळे जरूर आपण वेळ वाचवणं महत्त्वाचं राहील. आज फायनल आहे. पंचावरती आगमन होत आहे. अगदी आज मोहदर संघ खेळताना पाहतो. संघाचे पुरस्कर्ते दक्ष 11 मोहदर संघ आज मैदानामध्ये खेळतोय. अक्षय शेठ पाटील साहेब नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक त्यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा मित्रपरिवार या स्पर्धेसाठी आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळतो. त्या समेत आपण पाहतोय आदिवासी समाज संघटना आणि या संघटनेचे कार्यकर्ते आदरणीय अनंत आशा चौधरी साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आम्ही करतोय. त्यासोबत ज्येष्ठ कार्यकर्ते कमलू आशा चौधरी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. सुनील टोटावल साहेब ॲडव्होकेट आदिवासी कृती समिती यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर पनवेलचे आमचे विनोदजी बुदर साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. आपलं देखील खूप स्वागत आहे. त्यासोबत पनवेलचे आपले एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व शैलेशजी कोसटकर साहेब देखील या स्पर्धेचा मंचावरून आनंद घेत आहेत. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून इथे स्वागत व्यक्त करत आहोत. आणि मनोहरजी बसमा साहेब धामणी गावचे एक दानशूर व्यक्तिमत्व अनेक साऱ्या स्पर्धांना या परिसरामध्ये आपली व्हिजिट ते देत असतात. त्यांचं देखील मंचावरती आपल्याला आगमन पाहायला मिळतं. आपलं देखील स्वागत आहे. या परिसरातील आपण पाहतो सगळे खरं तर ज्येष्ठ कार्यकर्ते आणि समाजसेवक आज या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यानंतर आपल्या मंचावरती देखील आपण त्यांची सगळ्यांची उपस्थिती पाहतोय. आपलं सगळ्यांचं आम्ही नक्कीच मनापासून इथे स्वागत व्यक्त करीत आहोत. ओट योगेश जाऊया. ताजी मॅच शिळा सामना आणि इथे शिळ्या सामन्यामध्ये फटका लाजवाब लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय. दिलीपच्या माध्यमातून आलाय हा नशिबाचा चौकार. अनंताजी पारधी साहेब आणि त्यांच्या समेत जयेंद्र भगत साहेब देखील या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत.
अक्षयजी पाटील ज्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं पारितोषिक आणि त्यानंतर ऐवा झेल साठी 200 रुपयांचं पारितोषिक. डीजे वाले आमच्या किडण्या जरा उच करा. येस, आपण इथे पारितोषिक लागताना पाहतो. अक्षयजी पाटील साहेब यांच्या वतीनं 3 विकेटसाठी 3000 रुपये आणि आज आपल्या संघासाठी पाठराखण करताना ते पाहायला मिळतात. फटका चांगला खेळलाय, गॅपमधून मारायचा प्रयत्न होता तिकडे आणि धाव घेण्यासाठी धाडस पहा. स्ट्रायकर एंड मधून जरूर झालं होतं, परंतु तिथे कुठेतरी नॉन स्ट्रायकर एंडवरून नकार मिळाला. षटक समाप्तीचा पंच अजय बसमा यांचा इशारा इथे आलेला आहे आणि या खरं तर खेळानुसार आपण जर पाहिलं तर या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलक देखील पुढे आपल्याला फुलताना पाहायला मिळतं. धावफलक पुढे जाते. अनेक सारे मान्यवर मंडळी, त्यानंतर प्रेक्षक वर्ग देखील आज तुडुंब असंख्य संख्येने इथे उतरलेला आहे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. त्यांचं देखील आम्ही नक्कीच मनापासून स्वागत व्यक्त करीतात. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो इथे समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते म्हणजे बॅटिंग करणारी टीम अर्थात कुशिवली टीमच्या दुसऱ्या दिवसामधला हा सामना होता, परंतु काय सांगायचं आहे, नशीब गांडू त्याला काय करी पांडू असा कार्यक्रम झाला. पाणी आला ऐतेळेस आणि 10 मिनिटात सगळा सापडा सूप झाला. आयोजकाने फक्त आमचं 3 कॉमेंटेटर आणि 2 पंच, बाकी सगळं फरार. पद्या पडला एकला वाडा पडला मोकाट म्हणून आज भोगाय आला हे 5वी 6वी रात्रीत. अगदी आपण पाहू शकाल कारण की तिथे पावसाचं कुठेतरी थोडंसं सावंट आलं, परंतु त्या थोडंसं सावटामुळे सगळा कार्यक्रम बिनासला. खेळाडूला ते दरदरा गेलं, सगळा कार्यक्रम बिनासला. फक्त काय सांगायचं, हंपर कॉमेंटेटर आणि आयोजक आवडच कार्यक्रम बाकी राहिला. बाकी सगळा फरार झाला म्हणजे पिक्चर बाकी, तिकीट फाडून मोकळा. चला जास्तचा वेळ घेऊ नका. आज एक्स्ट्राचे सामने देखील आहेत आणि भरपूर सामने आहेत, त्यामुळे गोलंदाज आपण पाहू शकला. अरुण इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, गंडिया बॉल, भोंड्या बॉल, डॉट बॉल, निर्धार चेंडू, शनी फोड्या बॉल, फलंदाज होते बाद. मोठी विकेट, कुशिवली टीमला लागणार धक्का. पहिला दिलीप बॅक टू द डगआउट. खऱ्या अर्थाने या जगाचा मालक, मूळ मालक अगदी आपण पाहतोय आदिवासी, परंतु खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल मित्रांनो आज कुठेतरी आपल्या संस्कृती दडल्या गेल्या आहेत. संस्कृती दडल्या गेल्या आहेत म्हणून कुठेतरी आज आपल्याला पाठीमागे राहावं लागले. अरुण जर हॅट्रिक घेत असेल तर 500 रुपयाचं पारितोषिक. कारण की मित्रांनो म्हटलं जातं एस हरी चौधरी ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. आज संस्कृती कुठेतरी जपली जाते, आज जपावी लागेल. आणि यावेळेस फनसालकडे फील्ड स्वीकारली आहे. इथे पुन्हा एकदा विकेट, पहिल्यांदाच होते बाद. अजून एक धक्का. आपण पाहतोय आज दक्ष 11 मोदर संघ खेळतोय. अक्षय पाटील सर आले तिथे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कुशिवली संघाच्या खेळाडूंसाठी देखील पारितोषिक इथे लावण्यात आलेलं आहे. सलग जर 3 विकेट्स इथे आपण पाहतो खेळाडूंनी घेतला तर मोदरसाठी बक्षीस आहेच. आणि त्याचसोबत आपण पाहतोय जर दुसऱ्या बाजूला खेळणाऱ्या अपोजिट संघाने देखील कारनामा केला तर त्यांना देखील हे बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला जाईल. आणि त्यासोबत आता हॅट्रिक साठी जयेंद्र भगत साहेब यांनी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. म्हणजे इथे जर हॅट्रिक झाली तर 4000 रुपयाचं कॅश प्राइज हा खेळाडू घेऊन जाईल. घेतल्या जातील का ते पाहावं लागेल. अरुण गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. खऱ्या अर्थाने 2 चेंडू हाताळलेत, परंतु इथे संधी आहे. संधीचं सोनं केलं जाईल का? कारण की म्हटलं जातं मित्रांनो वेळ कधी बदलेल हे कुणाला सांगता येत नाही. कारण की उमरलेला फुलाला देखील माहित नाही सकाळ झाल्यानंतर मला स्मशानात जायचं की मंदिरात. इथे फटका हवे, क्षेत्ररक्षक बॉल खाली, डाऊन द ग्राउंड. इथे पाहावं लागेल आणि इथे पुन्हा एकदा विकेट, फलंदाज होतो बाद. आपली जागा आपल्याला सोडायची नाही, अन्यथा पेनल्टी घ्यावी लागेल. नियम सर्वांना सेम आहेत.
आणि हॅट्रिकचे पारितोषिक आपण पाहू शकाल. अक्षयजी पाटील ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपण पाहू शकाल इथे आमच्यापर्यंत जमा झालंय. क्या बात आहे. रोख रक्कम 4,000 रुपये जमा झाले. जयेंद्र भगत साहेब यांच्याकडून 1,000 रुपये आणि अक्षय पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. आता पहा इथे कुशिवली संघ जर षटकाराची हॅट्रिक जरी या संघाने प्राप्त केली तरी देखील 3,000 रुपयाचं कॅश प्राइज या संघाला अक्षय पाटील यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे. सन्मान्य हरी चौधरी ज्यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचं पारितोषिक या गोलंदाजसाठी. सर्व बक्षीसदात्यांचं खूप खूप धन्यवाद. यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवलाय आणि तिथे मात्र एक सिंगल घेतली. मोकार तळमळ झाली. काय सांगता रट्टा मारायचा होता पण कुपोषित लागला. बॉलर मात्र काय सांगता भारून आणलं का काय केला मिस्टर टिचकुले. अरुण चांगली गोलंदाजी राहिल्या. सध्याच्या स्थितीला महोदर टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय अरुणची गोलंदाजी चांगली होती. धावा दापोलकावरती आहेत 9 धावा. 10 धावा हलक्यातून कट केला. हो बेकार कार्यक्रम. याला झाली घाई. याच्या दर्शनाला आली कंचीबाई. जाग्यावर बॉल येतं सांग ना जमा माझलं. 14 एकर मधून 8 एकर मध्ये येऊन उलट्या उड्या मारायला सुरुवात. इथे मात्र एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या 11. धावफलकावरती कुशिवली टीमचा षटक क्रमांक 2 चालू आहे. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. गोलंदाज या पुन्हा एकदा अरुण. आंधळी शॉट मजबूत मार. बस नाही नाही बॉल धरूच नको त्याला. शिंगा फुटल्या शिंगा. काय सांगायचं आहे काय नाही बाबा. बाकीचा खेळाडू 10 खेळाडू गरीबा म्हणून काय नाही तर असा कार्यक्रम केला तर भोशाड्या खाताना धन रिप्लाय मध्ये पाहू शकाल. अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू फटका सजवला होता पण काय सांगायचं आहे नेमका तो फिल्डर होता तो डोळं वडकून राहिला तर का काय झाला तर रात्री हळदीला जाऊन आला का काय झाला त्याच कळाय मार्ग नाही. सेम कार्यक्रम झाला. देखताय जिलेबी और मागताय भजिया म्हणजे देखो तो जिलेबी आणि मागवतो भजी. देव काय या वाण्याला विचार पडला. इथे मात्र षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा टीम कुशिवली. तर यापुढील सामना जो आहे पहा चिंचवाडी आणि डिंगडॉंग दुधानी या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही ते टॉस साठी पहिला आमंत्रण देत आहोत. तरी आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पिंटू पारधी गोलंदाजी ट्रॅक वरती आला. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. महोदर तुमचा 12वा खेळाडू आपण पाहतोय. काय सांगायचं आहे सध्या चेहरा दिसल्याशिवाय नाव आठवत नाही. डेंजर काम आहे. सागर भगत गरपट्ट्या ओरिजिनल फाडा 7-12 उलटा फाडला तरी चालेल. काय सांगायचं सगळं आहे पण 2-2 नावं एकाला कशी काय येता. यावेळेस हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. शतकचे बॉल खाली डाऊन द ग्राउंड. टिपला झेल खाओ पका मीठ गाडी व्हाव नीट. नो हलिंग नो डुलिंग जागीत पंपंग करिंग. फलंदाज होतो बाद विकेट. रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने फटका सजवला होता. बाबा काय कॅच घेतली. या सिंगल काढी पण मजबूत दाढी. बाळू पहा लागेल. इथे मात्र निश्चित एक चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न नाही. हो बेकार. काय सांगत आहे वरतं मुंडी खालतं डोफणा आणि काय सांगतात तारी मारी. हा शॉट सरकारी धाबा आल्यात या बॉल वरती. 6 षटकार. फटका एक्झिक्यूट केला आणि संघासाठी 6 धावा मिळाल्यात. शामिकच्या माध्यमातून आपण पाहू शकले 19 धावा हे धावफलकावरती. काय सांगायचं आहे
पहिले पाण्यात नवरदेव पसंत आला पण दुसरे पाण्यात काय सांगितलं डागडागिन्यात लगीन बिस्कटला आणि इथे यावेळेस फलंदाज होतोय बाद विकेट. दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ओरिजिनल राठोड आहे का घरपट्टी मयूर आहे आणि 7-12 राठोड. यस पाहावं लागेल. इथे राठोड मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय परंतु पिंटूचं कौतुक करावं लागेल ज्याची चांगली गोलंदाजी राहिली. 19 धावा दाफलकावरती आहेत. 5 विकेट गमावल्यात कुशिवली टीमनं. येणारा चेंडू रट्टा मारायचा होता कसपटला फिल्डर मात्र वाकून वाकून बॉल परत आला. या बेडूक साफ्या कार्यक्रम तो परत खाऊन पिऊन डेकर देऊन एक सिंगल आली आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. आणि फलंदाज काय अरे बाप्पा या काही कार्यक्रम झाला पिक्चरला दिलवाल्यानं लागला दिलजेल्या. दुसऱ्या दिवसात पडलेला पाणी आता बाहेर. इथे विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय भरत परंतु गोलंदाजी चांगली राहिली पिंटूची सध्याच्या स्थितीला. हॅलो तर तसेच नेक्स्ट मॅच असणार आहे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि चिंचवाडी टीमचे कॅप्टन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती करतोय आमच्या व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे. प्लीज थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि चिंचवाडी टीमचे कॅप्टन्स माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज व्यासपीठावरती संपर्क साधायचा आयोजकांकडे. ओ टू कमेंट्री बॉक्स. चला जास्तीचा वेळ घेऊ नका लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. आपल्याला प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी आहे विसरून चालायचं नाही. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत 3 षटका 15 मिनिटात कंप्लीट करायचे 4 षटका 20 मिनिटात कंप्लीट करायचे. असं समजू नका की 3 षटका 15 मिनिटात कंप्लीट झाले म्हणून शेवटच्या षटकामध्ये किती वेळ खर्च करू. शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडू जरी शिल्लक राहिल्या तरी पॅनल्टीच्या स्वरूपात एक क्षेत्ररक्षक तटी या सर्कलमध्ये घ्यावं लागेल. 19 धावा आहेत दाफलकावरती त्यामुळे क्षेत्ररक्षण करणारी टीम महोदर टीम आपण याची नोंद घ्या. वेळेचं बंधन आहे आणि जर तुम्हाला अजून 2-3 चोचा जियाच्या वादात जाऊ दे मीटिंग होऊ दे खर्च आहे सरपंच होऊ दे खर्च आहे घरचं. महोदर टीम सामना 1 आणि 2 नाही आज रेग्युलर 4 एक्स्ट्रा सामने फायनल राऊंड मेगा फायनल सकाळी 9 वाजतील आणि असा जर तुमचा कार्यक्रम राहिला तर 9 नाही 11 पण वाजतील आणि मध्येच पाणी आला तर फुकाड वांदा वयाचा. गोपीनाथ पारधी उर्फ गोप्या पारधी 12व्या खेळाडूच्या माध्यमाने ही घरपट्टी आली. गोप्या पारधी पाहावं लागेल आणि काय सांगायचं इकडे दावा काय घाम पुशितो मरणाचा धोका नाही. गोपीनाथ उर्फ गोप्या पारधी यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक होतो महेश आहे. 19 धावा दाफलकावरती शेवटचे षटक जे मात्र आपण पाहू शकाल. गोपीनाथच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. महोदर टीम आपण वेळेचं जास्त वेळ खर्च करताय हे विसरून चालू नका. 4 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 4 मिनिटात हे षटक कंप्लीट करायचे. हाफ ट्रॅकर चेंडू होता इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती चेंडू आला नाही. बघता बघता निर्धाव चेंडू. षटकाची सुरुवात गोपीनाथनं चांगली करून दिली. 19 धावा तर आहेत. 5 बॉल शेवटची या डावामध्ये शिल्लक आहेत. आपल्याकडे जर पाहिलं तर निश्चित अगदी आता आपल्याकडे 3 मिनिटं आणि 22 सेकंद राहिलेत. यावेळेस बॅटची कडा आणि क्षेत्ररक्षक हो बेकार याचा भोतडा फाडला. काय सांगायचं आहे देखा रिप्ले आता कसा 7-12 फाडला पण घरपट्टी बोगस निघाली. काय सांगता ग्रामसेवक सस्पेंड झाला असा कार्यक्रम झाला. मजबूत रट्टा मारायचा होता फिल्डर मात्र खालता भोतडा मांडून सासूबाई सासू मांडली असू बॉल धरी घुसू घुसू पण काय सांगायचं खवाट करी सुसुसू झेल जमीला दान झालाय. अर्थात आटली बाटली कॅच मात्र कचकन सुटली. इथे यावेळेस पाहावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा फटका हवेत उंची गाठली लांबी कमी आहे. 20 धावा तर आहेत. इथे यावेळेस हो बेकार
महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल 60 रुपये लक्ष्मी सेल 5 ला 1 10 ला 3 चकबार 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 बाटो बाय बाटो टिकट बाटो लाइन लाइन से बाटो बारी बारी से बाटो सभी का बाटो किसी का बाटो टिकट बाटो फक्त अशा कॅच सोडा म्हणजे घरी जाऊन 4-5 बोचाडे जास्त खा. क्या बात आहे. हीच तर योगेश वाघची ओळख आहे. कारण टेनिस क्रिकेट मध्ये जरी म्हटलं ना तर आपण फक्त योगेश वाघचं जर युट्यूबच्या माध्यमातून जर युट्यूब वरती फक्त सर्च केलं ना तर योगेश वाघचा एकच डायलॉग सुपला शॉट. खरं तर टेनिस क्रिकेट मध्ये आणि आदिवासीचा विचार केला तर योगेश वाघचं खूप नाव आहे. ओटो कमेंट बॉक्स. खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल गंडिया बॉल भोंद्या बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शिंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली आहे. कोरोना व्हायरसच्या अगोदर याला सुरुवात झाली या षटकाला आणि यावेळेस आपण पाहू शकाल. पहा रिप्लाय मध्ये अजूनही 7-12 दाय देतो. शेवटचे 2 चेंडू डावात शिल्लक आहेत 23 धावा. यावेळी दांडी 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 गोल. इथे फलंदाज होते बाद इथे विकेट. चला दोघांनी टीमचे कॅप्टन्स आणि चिंचवाडी टीमचे कॅप्टन्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतो प्लीज कम ऑन द स्टेज नाणेफेकी करण्यासाठी या प्लीज. नक्कीच आपण विनंती करतो तारवाडी टीमचे कॅप्टन्स आणि नेरळ फणसवाडी टीमचे कॅप्टन्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय की व्यासपीठावरती संपर्क साधायचा. क्षेत्ररक्षण करणारी टीम महोदय आपण याची नोंद घ्या. आपला 12वा खेळाडू ड्रेस कोड नसल्या कारणाने बॅटिंग करणाऱ्या टीमला यावेळेस हो काय फटका आणि यावेळेस मात्र बॉल शेवटच्या बॉलवरती आला षटकार. संघाची धावसंख्या 29 परंतु महोदय टीम आपण नोंद घ्या कारण की कुशिवली टीमच्या 12व्या खेळाडूने ऍक्सेप्ट घेतलाय की तुमचा महोदय टीमचा एक्स्ट्रा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नसल्या कारणाने जी नियमावली आहे त्या नियमावलीत आपण उल्लंघन केल्या कारणाने 2 धावांना पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या महोदय टीम. आणि एकंदरीत टार्गेट इथे सेट झालं या 2 धावेच्या पेनल्टीच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 29 धावा प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्यात. पेनल्टीच्या 2 धावा अर्थात 31 धावा आणि विजयासाठी 32 धाव्यांची गरज आहे ती म्हणजे टीम महोदय टीमला. ओके नक्कीच इथं आल्यावरांचा आपण इथं सत्कार करून घेऊया. नक्कीच खरं तर वेळात वेळ काढून या स्पर्धेचा खास करणं आनंद घेण्यासाठी या स्पर्धेसाठी आलेले पूर्ण मान्यवर त्यांचं पुन्हा एकदा आदिवासी चषकामध्ये मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तर मी विनंती करतो या मान सन्मान केला जाईल सुनील तोटावले तोटावल ॲडव्होकेट आदिवासी कृती समिती अध्यक्ष यांचा सन्मान केला जाईल. अशोक दादा वाघ अविनाश दादा वाघ आणि राजाराम दादा चौधरी शाल आणि प्रेमाचं प्रतिफल देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. खरं तर आपण सुनील तोटवले सरांचं जर साहेबांचा जर विचार केला तर वाझे नगरीमध्ये देखील त्यांचं स्वागत केलं होता कारण समालोचनासाठी मीच होतो. आणि खरं तर मानाचा जर विचार केला ना तर दिलाचे दिलदार माणूस आणि खरं तर विचार केला तर खूप चांगलं त्याचं योगदान राहिलं आपल्या आदिवासीला. खरं तर आपण आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये जरी विचार केला ना तर खूप चांगलं योगदान आहे खूप चांगलं सपोर्ट त्यांच्या माध्यमातून मिळालं. आदिवासीचा जर विचार केला ना तर खूप चांगला सपोर्ट त्यांच्या माध्यमातून मिळाला आहे. आणि आज आदिवासी चषकामध्ये आपण पनवेल मालडुंगा 2024 पर्व या दुसऱ्या या स्पर्धेचं आणि खरं तर वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी ते भेट दिलंय. मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण स्क्रीनवरती पाहतोय त्यांचं स्वागत केलं जातोय 3 मान्यवरांच्या हस्ते. खरं तर वेळात वेळ काढून आलं ते साहेबांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याच्यानंतर अनंता हर्षा चौधरी आदिवासी समाज संघटना त्यांचं स्वागत करेल अविनाश दादा वाघ यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. मी त्या मान्यवरांना विनंती करतोय की व्यासपीठावरती या आणि शाळा आणि प्रेमाचं प्रतिफल आणि त्यांचं सहर्ष स्वागत केलं जाईल. खरं तर वेळात वेळ काढून ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. खरं तर दोदानी गावचे मानाचा जर विचार केला तर ते देखील एक व्यक्तिमत्व आहेत आणि ते देखील या शेवटच्या रात्रीमध्ये या स्पर्धेसाठी आलेत. मी त्यांचंही करेन पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. ते देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट देखील पाहायला मिळालंय आणि खरं तर ही स्पर्धा खूप सुंदर आपल्याला आदिवासी चषकामध्ये पाहायला मिळाले. त्याच्यानंतर आपण पाहतोय कमलो हर्षा चौधरी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचं स्वागत करेल राजाराम दादा चौधरी यांच्या हस्ते केलं जाईल. तर नक्कीच आपण विचार करतोय गोमा वाघ यांचं स्वागत केलं जाईल. गोमा वाघ यांच्या हस्ते केलं जाईल.
कमळू आशा चौधरी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक असतील. खरं तर ते देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खरं तर ही तर आदिवासी चषकाची ओळख आहे. या विभागामध्ये सर्वाधिक जर विचार केला ना तर खरं तर 3 आयोजक आपण म्हटलं तर अविनाश दादा वाघ, अशोक दादा वाघ आणि राजाराम दादा चौधरी या 3 मान्यवरांच्या हस्तेमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून जर विचार केला तर आई एकुरी इव्हेंट्स खरं तर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळाली. त्याच्यानंतर विनोद बुद्धर पनवेलवरून खास करून या स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांचं स्वागत करेल गोमा वाघ. मी त्यांना विनंती करतोय की शाळा आणि प्रेमाचं प्रतिफल देऊन त्यांचंही करूया स्वागत. खरं तर खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगले प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहे. आपण स्क्रीनवरती पाहतोय विनोद बुद्धर पनवेल. पहा स्क्रीनवरती पाहायला मिळालंय खूप चांगले योगदान आणि खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. शेवटची रात्र. त्याच्यानंतर आपण पाहतोय मनोहर बसमा साहेब धामणी यांचं स्वागत करेल अविनाश. त्याच्यानंतर आपण पाहतोय मनोहर बसमा साहेब धामणी यांचं स्वागत करेल अशोक दादा वाघ, गोमा वाघ आणि राजाराम दादा चौधरी यांचं स्वागत केलं जाईल. खरं तर आपण स्क्रीनवरती पाहतोय धामणी गावचे एक मानाचा आणि जर विचार केला तर मानाचा दिलदार माणूस गोल्ड मॅन धामणी गावचं एक चांगला व्यक्तिमत्व ते देखील या शेवटच्या रात्रीमध्ये आपल्याला या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आलं. त्यांचंही आपण स्वागत करतो. त्याच्यानंतर किसन आशा चौधरी युवा ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांचं स्वागत करेल अशोक दादा वाघ. किसन आशा चौधरी त्यांचं स्वागत करेल अशोक दादा वाघ. शाल प्रेमाचं प्रतिफल देऊन त्यांचंही करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे. खरं तर दोतानी गावचा जर विचार केला तर एक दिलाचा दिलदार माणूस आणि खरं तर व्यक्तिमत्व खरं तर या स्पर्धेचा जर विचार केला ना तर खूप चांगलं सपोर्ट आणि आदिवासी चषकाला खरं तर भेट दिली त्यांचं आपल्याला स्वागत पाहायला मिळालं. त्याच्यानंतर अनिल दादा वांगणी त्यांचं स्वागत करेल राजाराम दादा चौधरी यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. शाल प्रेमाचं प्रतिफल देऊन त्यांचंही आपण स्वागत केलं जाईल. खरं तर विचार केला ना तर आदिवासी चषकामध्ये अवी दादा वाघ, अशोक दादा वाघ आणि राजाराम दादा चौधरी या 3 मान्यवरांच्या हस्ते ही स्पर्धा आपल्याला आदिवासी चषक पाहायला मिळालं. पर्व दुसरं आणि खरं तर मानाची आणि सन्मानाची स्पर्धा खरं तर खूप सुंदर आयोजन पाहायला मिळालंय. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर चंद्रबाग ज्येष्ठ कार्यकर्ते चिंचवाडी गावचे त्यांचं स्वागत केलं जाईल. अवी दादा वाघ यांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. खरं तर विचार केला तर ते देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेचा आनंद घेत आहे. खरं तर म्हटलं तर माझे मामा असतील आणि खरं तर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खास करून आलेत. खरं तर प्रमुख पाहुणे असतील तर मी विनंती करतोय त्यांचं देखील शाळा आणि प्रेमाचं प्रतिफल देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. स्क्रीनवरती आपण पाहतोय. पहा इथं स्क्रीनवरती स्वागत केलं जातं चेंदरबाग ज्येष्ठ कार्यकर्ते चिंचवाडी गावचे. खरं तर ते देखील चिंचवाडीवरून आज या स्पर्धेचा आनंद घेत आहे आणि खरं तर ते देखील मानाचा आणि विचार केला तर दिलदार एक व्यक्तिमत्व आहेत. आपण आदिवासी टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर आदिवासी विभागामध्ये ज्या टेनिस क्रिकेट मॅचेस आपण पाहतो त्या स्पर्धेमध्ये खरं तर त्यांचं वेळात वेळ काढून त्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येतात आणि जो नाईट रजनी शुक्लेमध्ये देखील ते आलेत. त्याच्यानंतर अक्षय पाटील कानपोली त्यांचं स्वागत केलं जाईल. तर शाळा आणि प्रेमाचं प्रतिफल देऊन त्यांना देखील मी विनंती करतोय की त्यांनी देखील या तुमचं देखील स्वागत केलं जाईल. कारण आज शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये अल्लठ्ठा गर्दी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. आदिवासी चषक तालुका पनवेल मालडुगा 2024 पर्व दुसऱ्या या स्पर्धेचं खरं तर युट्यूबच्या माध्यमातून देखील या स्पर्धाचा आनंद घेत असेल त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण इथे स्वागत करतोय अक्षय पाटील कानपोली एक ते देखील दिलदार माणूस आणि खरं तर विचार केला तर सातत्याने आपल्याला त्यांचा सपोर्ट देखील असतो आणि खरं तर आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये देखील त्यांचं स्वागत केलं जातं. त्याच्यानंतर आपण पाहतोय अनंत पारदे यांचं स्वागत देखील केलं जाईल. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी देखील या तुमचं देखील स्वागत केलं जाईल. शाल प्रेमाचं प्रतिफल आणि प्रतिफल देऊन त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत केलं जाईल. तर मी विनंती करतोय अनंत पारदे त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. हे संपर बॅटकड होती अंपायर बॅटकड होती. ओके जयेंद्र भगत
अशोक अशोक ते कोण आहे? जयेंद्र भगत ना? हा जयेंद्र बघा कुठला आहे? पहिला योग्य आता शैलेश हॅलो चेक. शैलेश कोंडसकर कोंडसकर. मान्यवरांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. मोठी अपील, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये बॅट थोडी एज घेऊन बॉल गेलाय. थँक्यू सो मच आकाश सर. त्याच्यानंतर शैलेश कोंडसकर यांचा स्वागत देखील आपण व्यासपीठावरती करू शकतो. त्यांनी देखील मी विनंती करतो वेळात वेळ काढून शेवटच्या रात्रीमध्ये देखील त्यांची उपस्थिती राहिले. ते देखील दिलाचा दिलदार माणूस आणि खरं तर विचार केला तर खूप सपोर्ट आहे त्यांचा देखील. मी त्यांचं देखील स्वागत केलं जातो. यशाल प्रेमाचं प्रतिफल देऊन त्यांचं देखील आपण स्वागत करतो. स्क्रीनवरती पाहायला मिळालं आहे. खरं तर आई एकवीर इव्हेंटच्या माध्यमातून ही युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली. त्याच्यानंतर जयेंद्र भगत यांचं देखील स्वागत केलं जाईल. त्यांना मी विनंती करतो की या व्यासपीठाच्या हॅलो तर मी विनंती करतो ते देखील या. तुमचं देखील शाळा आणि प्रेमाचं प्रतिफल देऊन तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर ते देखील या शेवटच्या रात्रीमध्ये जरी विचार केला ना तर प्रेक्षकांची आलोटन गर्दी आणि मान्यवरांच्या आपण व्यासपीठावरती पाहतोय. आपण एकवीरच्या माध्यमातून पूर्ण टेलिकास्ट पाहायला मिळाला आणि सर्व मान्यवर आपल्या युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या देखील ते स्पर्धेचा आनंद घेत असतील. आणि स्क्रीनवरती पाहतोय अशोक दादा वाघ आणि राजाराम दादा चौधरी यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. आणि इथे मान्यवरांचं पूर्ण सन्मान झालंय आणि खास करून त्या स्पर्धेचा आनंद घेत आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओळे मॅच कडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेले चिंचोली गावचे एक समुद्र आवाज आकाश शेळके मॅन फ्रॉम ओठू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. प्रथमारंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती तुझ्या दर्शनी मांगल्याच्या गजा सदा फडकती. 14 विद्या 64 कळांचा अधिपती बाप्पा माझा गणपती. आणि गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताच पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला गॅप मधून शॉट सिलेक्शन 1 बाउन्स ओव्हर दी टॉप. देखना स्ट्रोक बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेशच्या बॅट मधून निघतोय हा एक खणखणीत चौकार. ॲडव्होकेट यांच्या हस्ते नाणेफेकी केलं जाईल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतो प्लीज द कम ऑन द टेज. आणि चिंचवाडी टीमचे कॅप्टन्स आलेत तर मी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतोय की प्लीज थोडं स्पीडअप करा आणि लगेच नाणेफेकी करून घेऊया. दोन्ही टीमचे कॅप्टन्स माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल प्लीज थोडं सहकार्य करा प्लीज. चिंचवाडी टीमचे कॅप्टन्स इथं आलेत तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय की प्लीज या लगेच नाणेफेकी करून घ्या कारण सेकंड इनिंग चालू आहे. त्याच्यामुळे थोडं स्पीडअप करा आणि आजचं शेवटची रात्र आहे आणि फायनल आपल्याला जेवढं लवकर आपण प्रयत्न करून तेवढं आपल्यासाठी खूप सुंदर आहे. खरंच करणं जर विचार केला तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत खूप चांगले समालोचन ऐकायला मिळालेत. खास करून विचार केला तर योगेश वाघ असतील. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय प्रवेश फी आपल्या एंट्री फी जमा करा ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थोडा आवाज दे. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. थँक्यू. शेवटच्या अखेर 15 चेंडूंचा खेळ बाकी. 19 धावांची गरज मोहदर संघाला जिंकण्यासाठी. मोहदर आणि त्यांच्या विरोधामध्ये कुशवली या दोन संघांच्या दरम्यान एक मोठी बॅटल आपण सगळे इथे एन्जॉय करतो. टेनिस क्रिकेट म्हटलं तर मग तुम्हा सगळ्यांना वेळ लावलेला खेळ. अक्षरशः कुणा एका आपण पाहिलं तर सगळ्यांना पैशाचा गर्व आहे, कुणाला त्याच्या कुर्सीचा गर्व आहे, परंतु टेनिस क्रिकेटचा खेळाडू जर म्हटला तर मग त्याला मात्र त्यानं जिंकलेल्या ट्रॉफ्यांचा गर्व आहे. आणि आज याच ट्रॉफ्यांचा गर्व पुन्हा एकदा आपल्या खरं तर हवेमध्ये मिशांना ताव देण्यासाठी आज स्वप्न घेऊन उतरलेले संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात. क्या बात आहे. लाऊडली अपील तिकडे साकारली गेली. पंचांनी अपील फेटाळली. वेगवान गोलंदाजी होताना पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 15 मध्ये 19 धावांची गरज आहे. सामना मोहदर विपक्षात मध्ये आपण कुशवली या दोघांमध्ये हा सामना पाहतोय. गोलंदाजी आपण पाहिली यॉर्कर लेंथ वरती झाली होती. तिखट गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षरशः समीर गोलंदाजी करतोय आणि एक तितका चांगला गोलंदाज राऊंड द विकेट. वन्स अगेन यॉर्कर लेंथचा बॉल पंचांकडे लाऊडली अपील मधोमधी सापडलाय अँड अंपायर सिग्नल फिंगर गोज ऑन अप आउट. बॅट्समन LBW चा शिकार.
30चं टार्गेट घेऊन उतरलेत. अखेरच्या 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 धावांची गरज. अनेक सारे मान्यवर मंडळी आज इथे जॉईन झालेत. त्या सगळ्यांचं आम्ही नक्कीच मनापासून इथे स्वागत व्यक्त करू. फटका हवेत खेळला, उंच गेलाय चेंडू, फिल्डर बॉल वरती, पाठमोरी, साधा सोपा झेल भूमीला दान आणि तिथे धावा चोरत असताना फलंदाज योगेश सह गणपत हे दोन फलंदाज मैदानामध्ये आता इथून खेळताना आपण मोदर संघाच्या माध्यमातून पाहतोय. गणपतच्या खात्यामध्ये 2 धावा या जीवनदानासह आता इथे आपल्याला पाहायला मिळतील. पंचांकडून षटक समाप्तीचा आला इशारा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपल्यानंतर आता इथून समीकरणामध्ये घडलेला बदल, उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 8.50 ची सरासरी प्रत्येकी षटकामध्ये राखायची आहे फलंदाजी करत असताना. इथून संघाला कसा घडेल खेळ, जिंकायचं सूत्र जे आहे ते कसे, इथून मात्र अंमलात आणतील फलंदाज की धावा डिफेंड करण्यासाठी इथे काहीतरी वेगळेच पांढरे आजमावतील कुशिवली संघाचे खेळाडू. आणि यासाठी चुरशीची लढाई आपण सगळे इथे एन्जॉय करत आहोत. अगदी प्रेक्षकांना मैदान देखील आज तुडुंब भरलेलं आहे. सगळ्या प्रेक्षक मायबाबांचं देखील आज या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करू आणि आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या आयोजन कमिटीच्या वतीने देखील आभार व्यक्त करू की आपण आलात. अगदी YouTube वरती देखील आज थेट प्रक्षेपण आहे आणि एकविरा लाईव्ह इव्हेंट असली की मग तिथे क्लॅरिटी आणि क्वालिटी या गोष्टीचा खरं तर कुठल्याही प्रकारचा प्रश्नच उरत नाही. आणि त्यांची इतकी चांगली सर्व्हिस असताना देखील आज एवढे प्रेक्षक वर्ग आपल्याला मैदानाला पाहायला मिळतात. याहूनही अजून चांगली गोष्ट काय असणार आहे. आणि हेच मी म्हणेन इथे एक गमक आहे की ही स्पर्धा चरणशी गेला आहे. दर्दी प्रेक्षक 12 मध्ये 17ची गरज. ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल, आघात केला, उंच उडाला बॉल, प्रॉपर टायमिंग नाही आहे, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे आणि ऑन साइडच्या दिशेमध्ये इथे आता मोठा झेल टिपला जाईल. महत्वाचा बली इथून टिपला जातोय मोहदर संघाचा. योगेश याच्या खेळीचा अंत धक्का. रन्स. हवेमध्ये बॉल, फिल्डर आपण पाहतोय धावतात, बॉल जाईल लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये, परंतु अल्बीचा विकेट नक्कीच इथे मिळेल आणि लेगबाच्या स्वरूपात आपण पाहतोय इथे ही विकेट पडेल. LBWचा शिकार.
10 चेंडू आणि 17 धावांची गरज. फटका खेळलाय गॅप मधून, फिल्डर तिकडे धावत आलेत आणि छान परफॉर्मन्स फिल्डिंग मध्ये आपण पाहतो. रनिंग बिटवीन द विकेट देखील सुरेख आहे. 2 धावा आल्या त्या बॉलवरती. 2 धाब्यानं 17च्या घरामध्ये जात आहेत आणि जे 17चं समीकरण होतं ते आता 15चं येऊन ठेपलेलं आहे. 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. 9 चेंडू 15 धावा. मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी समीकरण आता इथून मोदर संघासाठी वाचलेलं आहे. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हारेल, कोण जाईल पुढील फेरीमध्ये. मॅच रोमांचक. 9 मध्ये 15 हवा आहेत. यावेळचा बॉल आपण पाहतोय त्या ऑन साइडला. अगदी फिल्डर तिथे आणि हा क्लोज बनू शकला असता, परंतु कलेक्शन मध्ये चुकी झाली आहे. आणि इथून आपण जर पाहिलं तर 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात. एकेरी त्यानंतर दुहेरी अशा धावा आपण इथे खरं तर वाढताना पाहतो. कलेक्शन करण्यामध्ये थोडी चुकी झाली, नाहीतर मग एन्काउंटर होताच फिक्स. 8 मध्ये 13 धावांची गरज मोदर संघाला जिंकण्याकरिता आव्हान. फलंदाजीसाठी आपण फलंदाज पाहतोय. एका बाजूला गणपत आणि एका बाजूला बालू, दोन्ही ताकदवर फलंदाज आहेत आणि दोघांमध्ये क्षमता देखील आहेत. मधली फळीमध्ये जेव्हा संघ अडचणीमध्ये असतो ना तेव्हा हेच ते फलंदाज की संघाच्या खरं तर हितासाठी संकटमोचक मारुतीची भूमिका साकारत असतात. आज वेळ आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि याच्यावरही चांगली संधी या 2 फलंदाजांना मिळणार नाहीये. आज जर केलेला जलवा पुढील फेरीमध्ये तुम्हाला नेऊ शकेल आणि शेवटची टुर्नामेंट गाजवण्याची अजून एक संधी तुम्हाला आता इथे प्राप्त होणार आहे. मग त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. भारतनं तरी मी म्हणेन जादूच दाखवली आतापर्यंत गोलंदाजीमध्ये. 8 मध्ये 13 हव्यात. बॅटच्या मधोमध घेण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. उंची जास्त, लांबी कमी. फलंदाज होईल बाद. झेलबादच्या स्वरूपात हा 4था धक्का टीम मोहदरला. अजून एक ट्विस्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 7 मध्ये 13ची गरज आहे आणि सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच प्रत्येक बॉल मध्ये आता इथे एंटरटेनमेंट भरलेला आहे. प्रेक्षक वर्गांना खास करून काय हवं असतं तर हेच हवं असतं आणि आज अक्षरशः त्या गोष्टीचा आपल्याला खरं तर पाठपुरावा पाहायला मिळतोय आणि स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना देखील आपण पाहतोय. लाख अडचणी आल्या तरी त्या अडचणींना लाथ मारत अगदी या स्पर्धेला यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी आमच्या 3 आयोजन कमिटीच्या मेंबर्सनी अशोक वाघ, अविनाश वाघ आणि राजाराम चौधरी यांनी ही भूमिका साकारली आणि स्पर्धा आपल्या भेटीला आणलेली आहे. 7 चेंडू 13 धावांची गरज जिंकण्यासाठी. आपण इथे पाहू शकतो फर्स्ट स्लिपला फिल्डिंग डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, धाव चोरण्याचा धाडस आणि धाव चोरण्यामध्ये यश. सुरेख धाव, षटक संपेल इथे. या एका धाव्यानं धावफलक पुढे जाईल. राऊंड फिगर मध्ये 20 धावा. सहा चेंडू आणि 12 धावा. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पहा. सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढत चाललेली आहे. सामन्यामध्ये जी चुरस निर्माण झाली होती ती आता अजूनही तशीच आपल्याला पुरेपूर वाढताना पाहायला मिळते. येणारे 6 बॉल आणि 12 धावांची गरज. शेवटचा अंतिम षटक घेऊन गोलंदाज सॅमी आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटक टाकण्यासाठी त्याला प्राचारण केलेले आहे आणि तो इथून गोलंदाजीसाठी तयार झालेला आहे. 6 मध्ये डिफेंड करायचे त्याला 12 आणि दुसऱ्या बाजूला 6 मध्ये चेंज करायचे आहेत मोदर संघाला. आणि जर हा सामना मोदर संघ जिंकला तर अक्षय शेठ पाटील साहेब कानपोली यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयाचं कॅश डोनेशन या संघाला दिलं जाईल. नियमितपणे या संघाचे पुरस्कर्ते ते असतात आणि आज त्यांच्यासाठी बक्षिसांची खैरात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 6 बॉल बाकी आहेत, 12 धावांची गरज. बॅकफुटला जाऊन मारायचा प्रयत्न आपण इथे नक्कीच पाहिला खेळाडूचा. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अशा पद्धतीनं हा चेंडू आपण निर्धाव पाहतो. क्या बात आहे, चूक निर्णय. मिडल एक्स्टिव्ह असून हा बॉल आपण पाहतोय येताना आपण त्यांची भूमिका साकारतात. थँक्यू आकाश सर. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय की व्यासपीठावरती संपर्क साधायचे अशोक दादा वाघकडे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स ओ टू कमेंट्री बॉक्स. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे.
कट आणि इथे आपण पाहतोय हे जीवनदान. त्यानंतर एक चोरटी धाव, स्ट्राईक त्यांना बदलायची होती अखेरकार आणि ती स्ट्राईक आता अखेरकार त्यांनी प्राप्त केलेलं आहे. येणारे 4 चेंडू आणि 11 धावाची गरज. सामन्यामध्ये एक कोलंबा आला होता, त्या अडचणी त्या त्रुटी दूर कराव्या लागतील. हा सामना हारो जितो कुशवली संघ तुम्हाला. येस 12th मॅन आहे, त्याची आयडी प्रूफ तुम्हाला दाखवायची आहे सामना संपल्यानंतर. हा आयोजन कमिटीचा एक तुम्हाला नक्कीच निर्णय आलेला आहे. 4 मध्ये 11 धावांची गरज, 4 मध्ये 11 धावांची गरज, ते बेफिकर आहेत. आणि दुसऱ्या बाजूला अपोजिट टीमचा 12th मॅन बनतो हा माझा भाचा आहे, त्यामुळे त्यांनाही माहिती आहे. म्हणून हा खरं तर इथे एक मोमेंट तयार झालेला आहे मॅचला. क्या बात आहे. सोहम आमचे आलेले आहेत, सोहम भस्मा. मॅचमध्ये एक दुर्घटना घडली आणि तिथून थोडे लंगरत आहेत, लवकर बरे व्हा. 4 मध्ये 11 धावांची गरज असणाऱ्या टीमला जिंकण्यासाठी मोहदर वर्सेस कुशिवली या 2 संघांच्या दरम्यान हा एक तुल्यबल्य असा सामना. या बॉलचा फटका हलक्या त्याने खेळलाय तिकडे आणि फलंदाज होईल बाद. धक्का बसेल टीमला, खेळाडू बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपात ही शिकार सामीनं सफलता प्राप्त केली. 3 मध्ये आता 11. गुंडाळा इतक्या सहजतेने विकेट गुंडाळत असताना क्या बाद आहे. क्या बात आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज. सामना फसलाय. आता येणारे फक्त 2 मोठे फटके तुम्हाला सामन्यापासून वाचवतील, अदरवाईज या सामन्यापासून हात मात्र तुम्हाला धुवावे लागतील, यात मात्र शंका नाहीये. आणि हा सामना गमवावा लागेल. 2 चेंडू 11 धावांची गरज, 1 चेंडू 1 षटकार, 1 चेंडू 5 धावा. आणि या गोष्टी तुम्हाला करणं खूप महत्वाचं आहे. सुंदर चेंडू, वेगवान बॉल, छोट्या चणीचा प्रतिभावंत खेळाडू आणि गोलंदाजी खूप सुरेख तो करत आहे. सॅमी आज अंतिम षटक कुशवलीसाठी. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हा गोलंदाज संपूर्णपणे डॉमिनेट केलाय टीम मोहदरला. 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. वॉर्कर लेन्थचा बॉल गॅप मधून मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतो तिकडे फिल्डर तैनात आहे आणि अशा पद्धतीनं हा सामना जिंकलाय टीम कुशवलीनं. वेल प्लेड, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स.